साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 11 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। कोरोना या महाभयंकर आजाराविरुद्ध लढण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उद्योजकांनी आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। कोरोना व्हायरसचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे। या आजारावर मात करण्यासाठी देशातील उद्योजक सामाजिक संघटनांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजार समितीच्या वतीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 11 लाख रुपये देण्याची घोषणा केली। 30 मार्च रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये या विषयाला एकमताने मान्यता देण्यात आल्याची माहिती सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। कोरोना या रोगामुळे आज संपूर्ण देश संकटात आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानानुसार या देशातला प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून या देशाला मदत करण्याची गरज आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरच्या वतीनं माननीय पंतप्रधान व तसंच माननीय मुख्यमंत्र्यांना 11 लाख रुपयाचं आम्ही मदत जाहीर करतो। कोरोना आजारावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद देत घराबाहेर पडणे टाळावे। आपण वाचलो तर आपले कुटुंब वाचेल, कुटुंब वाचले तर देश वाचेल। त्यामुळे घराबाहेर न पडता घरातच थांबावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय। सांगू इच्छितो की आपण आता 3rd स्टेजमध्ये कोरोना व्हायरसच्या 3rd स्टेजमध्ये जाणार आहोत। आपल्या सगळ्याला मी नम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो की आपण आपल्या घरामध्येच राहावं, आपल्या परिवाराची जपणूक करावं, आपल्या मुलांच्या आईवडिलांची काळजी घ्यावी, विनाकारण रस्त्यावर येऊ नये। कारण हा आता रस्त्यावर आल्यामुळे एकमेकाला संसर्ग होतो ताबडतोब। आणि 3ऱ्या स्टेजमध्ये इतर देशाची काय परिस्थिती झाली हे बघून तरी आपण आपली जबाबदारी ओळखावं। आपण राहिलं तर आपला देश, आपला परिवार राहणार आहे।